Hello friends, welcome to Sambar classes. Exercise 1.1 question number 3 आणि त्यातला प्रॉब्लेम नंबर 13. काय दिले प्रॉब्लेम मध्ये? लेट y is equal to log of root of 1 minus cos 3x divided by 1 plus cos 3x bracket complete. आता याचं डिफरन्शिएशन घेण्यापूर्वी त्याला सिम्प्लिफाय केलेले आणि हे सिम्प्लिफाय करताना दोन फॉर्म्युले यूज केले. कोणता? पहिला फॉर्म्युला यूज केला तो 1 minus cos x is equal to 2 sin square of x by 2 आणि दुसरा फॉर्म्युला यूज केला तो म्हणजे 1 plus cos x is equal to 2 cos square x by 2. तुम्ही अँगल घेताना थीटा अँगल घेतला तरी चालेल. लक्षात ठेवा हे दोन फॉर्म्युले. पहिला कोणता? 1 minus cos x is equal to 2 sin square of x by 2. म्हणजे अँगल इथे जर x असेल तर या बाजूला त्याचा हाफ होऊन जातो. हा जर 2x असेल तर इथे काय होऊन जाईल x. इथे इन टर्म्स ऑफ थीटा असेल तर इकडे पण काय येणार आहे इन टर्म्स ऑफ थीटा. बघूया आता या केसमध्ये हा पहिला पार्ट तो जर इथे यूज केला तर 1 minus cos 3x तो काय झाला 2. मिडलला जर मायनस साइन असेल मायनस साइन तर घ्यावा लागतो तो साइन स्क्वेअर एक्स आणि तेच मिडलला जर प्लस साइन असेल तर घ्यावा लागतो कॉस स्क्वेअर. ठीक आहे, इथे मायनस साइन होतं हा घेतला 2 साइन स्क्वेअर ऑफ तो अँगल तो काय म्हणतो तो हाफ होऊन जातो 3x by 2. डिनॉमिनेटरला प्लस साइन होतं त्याचा या पद्धतीने जर फॉर्म्युला यूज केला तर तो झाला 2 cos स्क्वेअर ऑफ 3x by 2. दोन्ही केस मधले हे 2 काय झाले कॅन्सल. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर तो झाला tan स्क्वेअर ऑफ अँगल 3x by 2. या स्टेप पर्यंत आला होता. एकदा आता इथे असणारा हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट एकमेकांना काय होऊन जाईल कॅन्सल. सो ते जे फंक्शन आहे इतकं सिंपल झालं. लॉग ऑफ tan ऑफ 3x by 2. आता याला काय करायचं डिफरन्शिएट करायचं. बघा हे डिफरन्शिएट करायला सुरुवात केली. डिफरन्शिएट d by dx ऑफ लॉग ऑफ सेम tan ऑफ 3x by 2. आता हे डेरिव्हेटिव्ह करताना कोणते कोणते फॉर्म्युले यूज केले? दोन फॉर्म्युले यूज केले. पहिला फॉर्म्युला यूज केला तो d by dx of log x is equal to 1 upon x. इन जनरल x x हे काही पण राहू शकतो पहिला. आणि दुसरा जो फॉर्म्युला यूज केला तो होता d by dx of tan x is equal to sec square x. असे हे दोन फॉर्म्युले इथे काय केलेले यूज केलेले ना. बॉक्स करून घ्या फॉर्म्युलाना. हां ठीक आहे. इथे पहिला लॉगरिथम असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना 1 अपॉन हे बघा 1 अपॉन काय अँगल होता तो tan ऑफ 3x by 2 इंटू. आता हे फंक्शन असल्यामुळे याचा परत काय घेतला डेरिव्हेटिव्ह tan ऑफ 3x upon 2. नेक्स्ट स्टेप रेसिप्रोकल ऑफ tan कोणता फॉर्म्युला यूज केला 1 अपॉन tan थीटा इज इक्वल टू cot थीटा इथे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. इथे लिहिले बघा tan x चा डेरिव्हेटिव्ह काय sec स्क्वेअर ऑफ 3x upon 2 आणि 3x upon 2 हे फंक्शन आहे परत त्याचा काय घेतला डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप हा जो cot आहे cot थीटा इज इक्वल टू cos थीटा अपॉन sin थीटा हे इथे यूज केलं. cot इज इक्वल टू cos अपॉन sin गिवन अँगल इंटू दुसरा sec थीटा म्हणजे काय 1 अपॉन cos थीटा तो इथे यूज केला. हा जो सेक होता त्याचा काय झाला 1 अपॉन cos स्क्वेअर इंटू d बाय dx ऑफ 3x अपॉन 2. 1 बाय 2 जर आउटसाइडला घेतला तर हा जो 3x आहे 3x चा डेरिव्हेटिव्ह किती 3. पुढची स्टेप आता
कॉस ऑफ 3x/2 आणि हा कॉस स्क्वेअर त्यातला एक पार्ट काय झाला हा कॅन्सल. आता इथे काय करायला न्यूमरेटरला जर बघितलं 1 × 3 म्हणजे हा आला 3 डिवाइडेड बाय इथला जो 2 आहे तो स्टार्टिंगला लिहिला हा लिहिला 2 साइन 3x/2 कॉस 3x/2 या स्टेप पर्यंत आलो. आता पुढची स्टेप परत एक या केसमध्ये कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे इथे यूज करणार आहे साइन 2θ इज इक्वल टू 2 sin θ इंटू कॉस थीटा. इथे बघा 2 इंटू साइन ऑफ याला जर थीटा कन्सिडर केलं तर हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये 2 sin θ इंटू कॉस थीटा. तर हा होणार आहे साइन 2θ. हा झाला बघा 3/sin 3x. पुढे परत एकदा या केसमध्ये 1/sin θ इज रेसिप्रोकल ऑफ साइन म्हणजेच तो काय होतो कोसेक थीटा. तो जर इथे यूज केला तर हे आहे त्याचं फायनल आन्सर. ओके ठीक आहे. इथे आहे प्रॉब्लेम नंबर 14. काय दिलंय प्रॉब्लेम मध्ये लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस 5x/2 डिवाइडेड बाय 1 मायनस कॉस 5x/2. आता मागचा प्रॉब्लेम आणि या प्रॉब्लेम मध्ये एक चेंज झाला. ते जे साइन तुम्ही नीट बघितले ना ते फक्त काय झालेले इंटरचेंज झालेले. मागच्या प्रॉब्लेम मध्ये न्यूमरेटरला मायनस साइन होती आणि डिनोमिनेटरला काय होती प्लस आणि हा जो अँगल आहे ना हा चेंज झाला. तिथे काहीतरी 3x/2 आणि इथे किती आला तो 5x/2. याचं सोल्युशन मिळवण्यापूर्वी तो जो सिम्प्लिफाईड पार्ट आहे त्या सिम्प्लिफाईड पार्ट मध्ये कोणते कोणते फॉर्म्युले यूज केले ते एकदा रिपीट करतो. बघा पहिला जो फॉर्म्युला इथे यूज होतो तो कोणता होतो फॉर 1 प्लस कॉस ऑफ तिथं म्हणू आपण θ/2 हाफ जर घेतला आपण 1 प्लस θ/2 और काय करू हा अँगल इथं चेंज करून घेऊ आपण θ/2 च्या ऐवजी तुम्ही काय घेऊ शकता 1 प्लस θ घेतला इज इक्वल टू. तो हा काय होतो हा होतो 2 टाइम्स आणि मध्ये जर प्लस साइन असेल मध्ये जर प्लस साइन असेल तर इथे घेतो आपण कॉस स्क्वेअर. कॉस स्क्वेअर इथे किती आता तो त्याच्या हाफ होऊन जातो म्हणजे हा होतो θ/2. सिमिलरली दुसरा जो फॉर्म्युला आहे तो जर मध्ये मायनस साइन असेल 1 मायनस कॉस थीटा तर इथे 2 ॲज इट इज पण कॉस स्क्वेअर न घेता इथे काय घेतला तर तो साइन स्क्वेअर ऑफ θ/2 हे इथे अप्लाय केले या स्टेपमध्ये. बघा काय झालं ते. सो लॉग ऑफ रूट ऑफ जो 1 प्लस कॉस थीटा होता हा काय झाला 2 कॉस स्क्वेअर θ/2 2 × 2 किती झाला तो 4. सिमिलरली इथे 1 मायनस असल्यामुळे इथे कोणता रेशो घेतला साइन स्क्वेअर. पुढच्या स्टेपमध्ये हा 2 काय झाला कट झाला कॉस अपॉन साइन म्हणजे कोणता रेशो असतो तो कॉट स्क्वेअर. पुढची स्टेप हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट एकमेकांना काय झाले कॅन्सल. सो y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉट ऑफ 5x/4. आता याला डिफरन्शिएट करतोय आपण dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ लॉग ऑफ कॉट ऑफ 5x/4. आता याचं डेरिव्हेटिव्ह करताना कोणते कोणते फॉर्म्युले लागतील. पहिला लागणार आहे d/dx ऑफ लॉग x तो आहे 1/x. हा फॉर्म्युला इथे यूज करणार आणि ज्यावेळेस आपण कॉम्पोजिट फंक्शन म्हणून कॉट ट्रीट करू त्यावेळेस सेकंड फॉर्म्युला यूज करावा लागेल तो म्हणजे d/dx ऑफ कॉट x इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर x. ठीक आहे इथे सुरुवात केली आपण लॉग 1/कॉट ऑफ 5x/4 इंटू आता हे फंक्शन असल्यामुळे परत त्याचा काय घेतला डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप 1/कॉट
म्हणजे रेसिप्रोकल आहे. कॉटचा रेसिप्रोकल काय tan, इथे लिहितो बघा ते 1 upon cot x is nothing but tan x. रेसिप्रोकल ऑफ cot is nothing but tan into cot x, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला मायनस cosec स्क्वेअर ऑफ दिलेला अँगल. आता अँगल काय आहे 5x/4, पण हे फंक्शन असल्यामुळे परत त्याचा काय घेतला डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ 5x/4. पुढची स्टेप, हा जो tan आहे तो बेसिक मध्ये लिहिला. tan म्हणजेच काय साइन अपॉन कॉस. ही जी मायनस साइन आहे ती स्टार्टिंगला लिहिली बघा, ही मायनस साइन. tan म्हणजे साइन अपॉन कॉस इंटू कोसेक, कोणाचा रेसिप्रोकल येतो 1, किंवा लिहिताना असं लिहितो कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. सी आणि एस हे कॉम्बिनेशन आहे, सी ला एस. हा जर सेक थीटा असता तर 1 अपॉन कॉस थीटा. ठीक आहे. सो कोसेक स्क्वेअर मीन्स 1 अपॉन साइन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x किती येतो 5, आणि होतो 1/4, तो कॉन्स्टंट म्हणून लिहिताना लिहिला तो 5/4. पुढची स्टेप, आता साइन ऑफ 5x/4 आणि हा साइन स्क्वेअर, त्यातला एक पार्ट हा काय झाला कट. या स्टेप कडे येतो आपण. एक पार्ट काय झाला कट, म्हणजे न्यूमरेटरला काय राहिलं इथे हा 1 आणि हा 5 बघा, इथे लिहिला तो 5 डिवायडेड बाय कॉस ऑफ 5x/4 साइन ऑफ 5x/4, आणि हा जो 2 होता हा स्प्लिट करून लिहिला 2 into 2. हे बघा, त्यातला हा एक 2 आणि हा 2. आता हे असं का केलं त्याचं कारण आहे, इथे आलेलं जे काही फंक्शन आहे त्याचा एक प्रॉपर फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे तो आहे 2 sin थीटा इंटू कॉस थीटा, आणि थीटाच्या जागेवर किंमत आलेली आहे 5x/4. असं जर असेल तर हा आहे साइन 2 थीटाचा फॉर्म्युला इज इक्वल टू बघा 5 मायनस साइन ॲज इट इज 5/2 इंटू काय आलं असतं ते आलं असतं साइन ऑफ 5x बाय, इथे 4 का लिहिलं नाही तर त्याचं कारण असे हा आहे साइन ऑफ 2 इंटू थीटा म्हणजे काय 5x/4. हा 2 1 ज आणि हा 2 2 ज असं जर केलं तर ते मिळतं साइन ऑफ 5x/2. म्हणून इथे लिहिताना काय लिहिलं तो साइन ऑफ 5x/2. पुढे मायनस साइन 5/2 1 अपॉन साइन रेसिप्रोकल ऑफ साइन, बघा इथे वरती लिहिलेलं आहे रेसिप्रोकल ऑफ साइन काय आहे तो कोसेक ऑफ. याला बॉक्स करू. हे फायनल आन्सर. ओके, हॅलो. इथे प्रॉब्लेम नंबर 15 काय दिले त्या प्रॉब्लेम मध्ये, लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. आता हा थोडासा लेंदी प्रॉब्लेम आहे, खूप सारे ऍडजस्टमेंट याच्यात केलेले आहे. पहिली जी ऍडजस्टमेंट आहे ती या 1 साठी केलेली आहे. मग हा जो 1 आहे ना त्याच्यासाठी ऍडजस्टमेंट केली. काय ऍडजस्टमेंट केली आहे तर एक फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रीची जी आयडेंटिटी आहे ती प्रत्येकाला माहिती आहे. ती आयडेंटिटी दिली तुम्ही. काय आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. बरोबर. आता थीटा जो अँगल आहे हा आपण काही पण घेऊ शकतो, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 असं पण म्हणू शकतो, और साइन स्क्वेअर पी प्लस कॉस स्क्वेअर पी इज इक्वल लिहू शकतो. आता सध्या काय केलंय इथे अँगल घेताना तो कन्सिडर केलाय x/2 हाफ अँगल, तर तो फॉर्म्युला होणार आहे साइन स्क्वेअर x/2 प्लस कॉस स्क्वेअर x/2 इज इक्वल टू 1. या 1 साठी रिप्लेस केला बघा, कॉस स्क्वेअर x/2 प्लस साइन स्क्वेअर x/2 तो 1 मायनस. आता दुसरी जी ऍडजस्टमेंट केली ती या साइन एक्स साठी आहे. मल्टिपल अँगल मध्ये साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. बरोबर. तोच जर आपण सिंगल अँगल घेतला
साइन थीटा सब मल्टिपल, तर हा होतो 2 साइन ऑफ, हा जो 2 आहे ना हा प्रत्येकाला काय होतो डिवाइड होतो, हाफ अँगल आपण होतो थीटा बाय 2 इंटू कॉस ऑफ थीटा बाय 2. आता एक्सच्या थीटाच्या ऐवजी इथे फक्त काय घेतलेला आहे एक्स, मग तोच साइन एक्स साठी काय होणार आहे 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2. बघा इथे लिहिलं बघा, म्हणजे ह्या स्टेप मध्ये दोन जे चेंजेस केले, पहिला चेंज कोणता, जो 1 होता तो रिप्लेस केला कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 ने, जसं न्यूमरेटरला तसंच डिनॉमिनेटरला पण. सिमिलरली सेकंड जी टर्म होती दोन्ही ठिकाणी सारखेच टर्म आहे, फक्त साइन बदललेली, इथे मायनस असेल तिथे काय असणार आहे प्लस, मग हा जो मायनस नंतर ही व्हॅल्यू घेतली बघा, इथे सांगितली तुम्हाला ही व्हॅल्यू 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2, तीच व्हॅल्यू फक्त खाली कोणतं चिन्ह आहे प्लस या साइन एक्स बद्दल. ही स्टेप आता कंप्लीट झाली. आता पुढच्या स्टेपकडे जाऊ. पुढच्या स्टेपमध्ये काय केलं त्यांनी की 1 2 3 अशा 3 टर्म आहे, परत 1 2 3. एक मी फॉर्म्युला लिहितो, कोणता फॉर्म्युला लिहिणार आहे, मी जर लिहिलं इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी, तो कोणाचा फॉर्म्युला आहे, तो आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा, और ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी, हे कोणाचं एक्सपान्शन होतं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं. हे जे दोन एक्सपान्शनचे फॉर्म्युले ए आणि बी च्या ऐवजी ही फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म कन्सिडर करा ना. बघा हा ए चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी, हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी, तर हा परफेक्ट स्क्वेअर आहे. न्यूमरेटरला हा कोणाचा स्क्वेअर आहे कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2, त्याचा परफेक्ट स्क्वेअर. सिमिलरली डिनॉमिनेटरला कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय, त्याचा काय तो परफेक्ट स्क्वेअर. ही झाली इथपर्यंतची स्टेप. आता नेक्स्ट स्टेपकडे येऊ आपण. नेक्स्ट स्टेप मध्ये हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकमेकांना काय झाले कॅन्सल. सो लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स बाय 2 मायनस साइन ऑफ एक्स बाय 2 डिवायडेड बाय कॉस ऑफ एक्स बाय 2 प्लस साइन ऑफ एक्स बाय 2. ही स्टेप कंप्लीट झाली. पुढचं आता ह्या स्टेप मध्ये काय केले बघा, ही जी स्टेप होती ना, ह्या स्टेप ही इम्पॉर्टंट स्टेप, इथे मी स्टार्ट करतो. ह्या स्टेप मध्ये 1 2 3 4 या ज्या 4 टर्म आहे ना, त्या प्रत्येक टर्मला या स्टेप मध्ये डिवाइडिंग ऑल टर्म्स म्हणतो मी, ऑल टर्म्स कशाने, बाय कॉस ऑफ एक्स बाय 2. कॉस ऑफ एक्स बाय 2 ने याला पण डिवाइड केलं, याला पण डिवाइड केलं, याला पण डिवाइड केलं. आता कॉस एक्स बाय 2 ला कॉस एक्स बाय 2 ने डिवाइड केलं तर काय मिळणार आहे 1 मायनस साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2. डिनॉमिनेटरला कॉस एक्स बाय 2 ला जर त्याने डिवाइड केलं तिथे किती नंबर येणार आहे 1 प्लस साइन एक्स बाय 2 डिवाइड बाय कॉस एक्स बाय 2. हे लक्षात आलं. ही जी स्टेप मिळवलेली आहे, ही स्टेप मिळवताना कोणती ऍक्शन केली, डिवाइडिंग ऑल टर्म बाय कॉस एक्स बाय 2. आता पुढे जाऊ आपण. इज इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस साइन अपॉन कॉस म्हणजे काय झाला तो टॅन, डिनॉमिनेटरला 1 प्लस साइन अपॉन कॉस म्हणजे काय टॅन. ही कंप्लीट झाली. ही नेक्स्ट स्टेप. आता हा थोडं वरती घेतोय मी, इथे बघा आता काय आलेला आहे, हा 1, हा काय आहे 1. ट्रिग्नॉमेट्री मध्ये टॅन 45 डिग्री या अँगलची व्हॅल्यू माहिती तुम्हाला 1, तोच आपण असं लिहू शकतो टॅन ऑफ 45 डिग्री म्हणजे काय पाय बाय 4 इज इक्वल टू 1. टॅन पाय बाय 4 इज इक्वल टू 1. हा जो 1 आहे इथला आहे बघा, हा सर्कल केलेला, तो रिप्लेस करून टाकला कशाने, टॅन पाय बाय 4 मायनस सेकंड टर्म ॲज इट इज डिवायडेड बाय 1 प्लस टॅन पाय बाय 4. ऑलरेडी इथे काही नसेल तर एक नंबर काय असतो प्रेझेंट, म्हणजे इथं मल्टिप्लाय बाय 1 आहेच, 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही, असा हा कन्सिडर केला. हा जो टॅन पाय बाय 4 त्याची व्हॅल्यू किती 1, 1 ने मल्टिप्लाय केलं तर. आता हा या फॉर्मॅटमध्ये का आणला त्याचा पण रिझन आहे. परत एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तो स्टँडर्ड फॉर्म्युला या स्टेपमध्ये स्टँडर्ड फॉर्म्युला कोणता आहे तो आहे
tan A minus B is equal to tan A minus tan B upon 1 plus tan A into tan B. एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला tan A minus B is equal to tan A minus tan B divided by 1 plus tan B. आता हा A म्हणजे पाय बाय 4 कन्सिडर करतो मी. A is equal to पाय बाय 4. हे जर कन्सिडर केलं तर हा काय होणार आहे tan पाय बाय 4 अँड B म्हणजे तुम्ही काय कन्सिडर करा. B म्हणजे कन्सिडर करतो मी x बाय 2. तर हा होणार आहे हा या फॉर्मॅट मध्ये होणार आहे tan पाय बाय 4 मायनस tan x बाय 2 बघा इज इक्वल टू इथपर्यंत आलो होता आपण या स्टेप पर्यंत आलो होतो. एकदा या स्टेप पर्यंत आलो सिंप्लिफाय झालं की मग काय करणार त्याचं डिफरन्शिएशन करू. सो dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ लॉग ऑफ फंक्शन. ही स्टेप इथे डेरिव्हेटिव्ह काढला. त्या डेरिव्हेटिव्ह साठी कोणते कोणते फॉर्म्युले यूज केले. पहिला फॉर्म्युला यूज केला d बाय dx ऑफ log x इज इक्वल टू 1 अपॉन x आणि पुढे ज्यावेळेस टँजंट साठी d बाय dx ऑफ tan x इज इक्वल टू sec स्क्वेअर x. हे फॉर्म्युला. आता ही पहिली स्टेप. लॉग ऑफ म्हणजे 1 अपॉन tan ऑफ हे फंक्शन असल्यामुळे परत त्याचा काय घेतला डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट स्टेप 1 अपॉन tan रेसिप्रोकल ऑफ tan म्हणजे काय झाला तो cot इनटू tan चा डेरिव्हेटिव्ह घेतला तो काय आहे sec स्क्वेअर ऑफ इनटू हे परत फंक्शन आहे म्हणून त्याचा काय घेतला हा डेरिव्हेटिव्ह. आता या स्टेप कडे येणार आहोत. cot हा लिहिताना कसा लिहिला cos अपॉन sin. हा जो cot आहे हा लिहिताना कसा लिहिला cos अपॉन sin इनटू sec स्क्वेअर म्हणजे काय sec थीटा इज इक्वल टू 1 अपॉन cos थीटा. हा इथे बघा जो sec होता तो रिप्लेस केला 1 अपॉन cos स्क्वेअर इनटू पाय बाय 4 हा कसा आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती 0 मायनस x बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह किती 1 हाफ. पुढची स्टेप. आता cos स्क्वेअर ऑफ अँगल आणि हा अँगल कसा आहे सेम त्यातला हा cos स्क्वेअर ऑफ आणि एक पार्ट कट केला. त्याचा एक पार्ट काय केला कट केला. तर काय करणार न्यूमरेटरला राहिला हे जे मायनस साइन आहे ना हे पुढे घेतलं बघा मायनस साइन इनटू 1 अपॉन आता इथे हा जो 2 आहे हा पुढे घेतला बघा 2 साइन ऑफ गिवन अँगल इनटू कॉस ऑफ गिवन अँगल. परत तो फॉर्म्युला आहे हा कोणता 2 साइन ऑफ थीटा इनटू कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू साइन 2 थीटा. आणि थीटा म्हणजे काय घेतोय आपण तो हा अँगल घेतोय. थीटा म्हणजे घेणार पाय बाय 4 मायनस x बाय 2. हा झाला साइन ऑफ 2 इंटू हा जो पाय बाय 4 होता ना त्याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर तो काय राहून जाईल ओनली पाय बाय 2 या फॉर्मॅट मध्ये. आणि x बाय 2 होता त्याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर ओनली काय राहणार x. हे महत्वाचं आहे. इथे हा जो पाय बाय 2 आणि ओनली x का आला इथे हा 2 टाइम होता. जर हा 2 कन्सिडर केला इथे तर हा याच्या काय होऊन जातो हाफ म्हणजे ब्रॅकेट मध्ये मिळतं ओनली पाय बाय 2 मायनस x. हा अँगल 1 अपॉन साइन. साइनचा जो रेसिप्रोकल आहे तो काय आहे कॉस. एक मिनिट सॉरी कॉस तो फॉर्म्युला यूज केला. इथे कोणता फॉर्म्युला यूज केला या केसमध्ये फॉर्म्युला यूज केला साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा इज इक्वल चेंज ऑफ रेशियो तो असतो कॉस थीटा. हा अँगल थीटा हा फॉर्म्युला यूज केला. साइनचा काय झाला तो कॉस आणि 1 अपॉन कॉस. कॉसचा रेसिप्रोकल काय असणार आहे सेक थीटा. याला बॉक्स करू. हे त्याचं फायनल आन्सर. ओके ओके प्रॉब्लेम नंबर 16 काय दिलंय लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ
4 raised to 2x in bracket x square plus 5 divided by root of 2x cube minus 4 bracket raised to 3 by 2. आता हे जे फंक्शन आहे ते सुरुवातीला काय करू, सिम्प्लिफाय करू. पहिल्या केसमध्ये इथे एक फॉर्म्युला यूज केलाय, कोणता, लॉग ऑफ m इंटू n जर असेल तर हे लिहिले जातं log m प्लस log n. ठीक आहे, म्हणजे लॉग ऑफ फर्स्ट टर्म आहे बघा, लॉग ऑफ फर्स्ट प्लस लॉग ऑफ सेकंड. पुढची स्टेप आता काय केलं बघा, पुढच्या स्टेप मध्ये हा जो 2x आहे ना तो फ्रंट साइडला घेतला. कोणती प्रॉपर्टी, इथे प्रॉपर्टी यूज केली ती log m raised to n is equal to n log m. ओके, हा पुढे आला 2x into log 4 प्लस सिमिलरली हा जो 3/2 होता तो पण पुढे आला 3/2 into log of. आता x स्क्वेअर प्लस 5 ला हा डिवाइड आहे, जर मल्टिप्लाय असेल तर ऍडिशन करता, पण ते जर डिवाइड असेल म्हणजे इथे अजून एक कोणती प्रॉपर्टी यूज केली ती प्रॉपर्टी लिहितो, लॉग ऑफ m अपॉन n असेल तर त्यांचा घेतला तो डिफरन्स लॉग m मायनस लॉग n. डिवाइड असेल तर मायनस लक्षात ठेवा आणि मल्टिप्लाय असेल तर प्लस. इथे डिवाइड होतं म्हणून 3/2 हा आउटसाइडला घेऊन हा जो डिवायडेशन हे मायनस केलं इथे दिसतंय. ओके, लॉग न्यूमरेटर मायनस लॉग डिनोमिनेटर. नेक्स्ट स्टेप, आता या स्टेप कडे येऊ. पुढच्या स्टेप मध्ये काय केलंय, 2x log 4 प्लस 3/2 लॉग ऑफ पहिली टर्म ऍज इट इज मायनस, आता हे रूट साइन आहे, रूट ऑफ x हे लिहिताना आपण हा कोणता आहे, स्क्वेअर रूट आहे, तर लिहू शकतो आपण x रेज टू पॉवर 1/2 आणि लॉगरिथम मध्ये 1/2 हा पुढे येतो. तसा हा जो रूट होता तो रूट जर काढून टाकला तर याची पॉवर काय येणार आहे 1/2 आणि हा जर रूल यूज केला तर तो येणार आहे 1/2 इंटू लॉग ऑफ 2x क्यूब मायनस 4. आता पुढच्या स्टेप कडे येऊयात आपण. पुढच्या स्टेप मध्ये 2x log 4 प्लस या 3/2 ने दोघांना काय केलं, मल्टिप्लाय, म्हणजे पहिला झाला 3/2 लॉग ऑफ फर्स्ट टर्म ॲज इट इज मायनस 3/2 इंटू 2 की झाला तो 4 लॉग ऑफ सेकंड टर्म. आता हे फंक्शन सिम्प्लिफाय झालं. आता याचं काय करणार आपण, डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन ऑफ 1 2 3 तिन्ही टर्म. सो dy by dx ऑफ फर्स्ट सेकंड अँड थर्ड. आता हे कंबाईन लिहिलेलं इथपर्यंत. परत एकदा dy by dx ऑफ फर्स्ट टर्म कोणती आहे ती 2x log 4 बघा 2x प्लस 3/2 ही सेकंड टर्म मायनस ही थर्ड. इथपर्यंत आलो. आता पुढच्या स्टेप कडे जाणार आहोत. पुढच्या स्टेप मध्ये आता पहिल्या टर्मचं इथे जर डेरिव्हेटिव्ह काढायचं, log 4 हा कसा आहे कॉन्स्टंट, तो जर आउटसाइडला घेतला तर 2x, या 2x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 2, लिहिताना लिहिला 2 log 4 आणि 2x मध्ये x हे काय परत फंक्शन, तर कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे परत त्याचा काय घ्यावा लागणार डेरिव्हेटिव्ह प्लस 3/2 इंटू, आता हा जो d बाय dx आहे हा होल ब्रॅकेटला आहे, म्हणजे याचा सुद्धा काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायचा. आता इथे सेपरेट केले बघा, d बाय dx ऑफ सेकंड टर्म मायनस 3/4 तो कॉन्स्टंट आउटसाइडला घेतला अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ थर्ड टर्म. आता यांचे डेरिव्हेटिव्ह पुढच्या स्टेपला काढलेले आहे बघा, ते पुढची स्टेप. हा 2 log 4 x चा डेरिव्हेटिव्ह किती 1 इथपर्यंत आला प्लस 3/2 लॉग, त्याचं जर डिफरन्सिएशन करायचं असेल तर फॉर्म्युला माहिती आहे लॉग ऑफ x, त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला d बाय डी ऑफ लॉग x तर तो किती असतो 1/x. बघा इथे 1 फंक्शन काय ते x स्क्वेअर प्लस 5, परत तो कॉम्पोजिट असल्यामुळे त्याचं डिफरन्सिएशन केलं मायनस 3/4 इंटू लॉग ऑफचं डेरिव्हेटिव्ह घेताना परत 1 फंक्शन काय आहे ते 2x स्क्वेअर मायनस 3 आणि कॉम्पोजिट मध्ये परत त्याचा काय घेतला डेरिव्हेटिव्ह. आता या स्टेप कडे येणार आपण. पुढची स्टेप 2 इंटू लॉग ऑफ 4 इंटू 1 किती झाला 4 प्लस
3/2 ॲज इट इज 1/x² + 5. आता x² + 5, x² चा डेरिव्हेटिव्ह किती 2x, 5 चा डेरिव्हेटिव्ह किती 0, तो लिहित नाही. मायनस 3/4 इंटू 1/2x³ - 4 आणि हा जो 2x³ त्याचा डेरिव्हेटिव्ह 3 जर पुढे घेतला 3 × 2 की झाला 6x क्यूब होता, त्याची पॉवर काय झाली स्क्वेअर, मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह किती 0. आता या स्टेपकडे आलो आपण. 2 log 4 प्लस, आता इथे हा असणारा 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल, म्हणजे 3 × x की झाला 3x डिवायडेड बाय x² + 5 मायनस, आता काय काय केलं इथे या 4 ला जर 2 ने डिवाइड केलं तर हा 2 × 2 = 4 आणि हा 2 × 3 = 6. सो 3 × 1 3 × 3 की झाला 9x² डिवायडेड बाय इथे असलेला हा 2 इन ब्रॅकेट, ही टर्म फक्त कशात टाकली ब्रॅकेट मध्ये टाकली, काय तो 2x³ - 4. हे त्याचं फायनल आन्सर. ओके.